Thank you, madam. Good morning to each one of you once again. सर्वांना परत एक बार शुभ प्रभात. I just want to make a correction in the prayer. Actually, Dr. Jain Savle just passed away last night. आणि एक छोटीशी सुधारणा आपल्या सर्वांकरिता किंवा आठवण आहे की पास्टर जयंत साबळे हे रात्रीच ख्रिस्तामध्ये झोपे गेले आहेत. Continue to pray for his family, and the funeral is supposed to be held today morning in Spicer College. आणि त्यांच्या कुटुंबियासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि या सकाळी 11 वाजता स्पायसर कॉलेजमध्ये त्यांचं जो शेवटचा विधी आहे अंत्यविधी होणार आहे. As we study death and resurrection, now we understand how more important it has become to understand what happens when we die. आणि जसं आपण या तत्वाचा अभ्यास करत आहोत आपल्या लक्षात येत आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरण पावत आहे तर त्यावेळेस त्याचं पुढं काय होतं. We saw that death is a sleep. आपण पाहिलं की मरण ही एक झोप आहे. We saw that in death we do not think and there is no activities. आणि आपण पाहिलं की मेल्यानंतर तो विचार करू शकत नाही, योजना आखू शकत नाही आणि कोणतंही कार्य हालचाल तो करू शकत नाही. In fact, the book of Psalms says that you can't even, the dead do not praise the Lord. आणि मग स्तोत्र संहितेमध्ये आपण वाचलं की मेल्यानंतर कोणीही देवाची स्तुती करू शकत नाही. And then we also studied that the person who dies is made out of mud and dust and goes back to dust after he dies. आणि मग आपण हे पाहिलं की जो व्यक्ती मातीपासून निर्माण करण्यात आलेला आहे मरणानंतर तो परत एक बार मातीस मिळतो. Today we are going to see as to where do the dead go. आणि मग आपण पाहणार आहोत की हा मेलेले व्यक्ती कुठे जातात. The Old Testament calls the place where people go at death as Sheol. In Hebrew, it is known as Sheol. आणि मग The Old Testament. इब्री भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक शब्द वापरण्यात आलेला आहे सिओल असा. Now, Sheol is the place mentioned in the Old Testament. आता जुन्या करारामध्ये हे एक स्थळ असं उल्लेख याचा करण्यात आलेला आहे. And the New Testament, it is called as Hades. आणि मग नव्या करारामध्ये हेड्स हा एक ग्रीक शब्द आहे तो वापरण्यात आलेला आहे. So you see, the Bible tells us that when a person dies, he goes to this place known as Sheol or Hades. And this simply means, in common language, as grave. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये सर्वदा किंवा अनेक वेळेमध्ये सिओल हा शब्द वापरण्यात आलेला आहे ज्याचा अर्थ होतो की कबर. So you see, in the end, the dead go to the grave. आणि मग आपण पाहतो की शेवटी जो मृत पावलेला आहे तो या कबरेपर्यंत जातो. It says, all the dead go into this place, both the righteous and the wicked. जे And सर्व मृत Jacob said, I shall go down in the grave. सर्व जे मृत जन आहेत ते मग धार्मिक असोत किंवा दुष्ट असो ते या स्थळी जातात. आणि याकोबाने देखील म्हटलेलं आहे की मी शोक करीत अधोलोकी म्हणजे सिओल या ठिकाणी जाईन. It says in Numbers 16:30, it says, when the earth opened its mouth to swallow the wicked Korah and his company, they went down alive in the pit, which is known as Sheol. गणना याचा 16वा अध्याय 30 वचन आपल्याला सांगतं की ज्यावेळेस जे दुष्ट कोर आणि त्यांचे सोबती होते यांना गिळंकृत करण्यासाठी पृथ्वीने आपले तोंड उघडले तेव्हा अधोलोकी जिवंत जाऊन ते पडले म्हणजेच सिओल या ठिकाणी ते पडले. Sheol receives the whole person at death. When Christ died, he went into the grave. आणि मग मरण समयी संपूर्ण मनुष्य कबरेमध्ये जातो म्हणजे सिओल या ठिकाणी जातो. When Christ died, he went into the grave also. आणि ज्यास ख्रिस्त मरण पावला तो देखील कबरेमध्येच गेला. But at the resurrection, his soul left the grave. परंतु त्याच्या पुनरुत्थानाच्या वेळी त्याचा आत्मा हा कबरेतून वर आला. Let us check from the Bible what it says about where does a person go. आणि मग आपण Let us turn to शास्त्रातून the book. पाहूया की शास्त्र Yes. आपल्याला वचनातून काय सांगतं की मनुष्य मरणानंतर कुठं जातो. Let us turn to the Bible
to the book of Acts, chapter 2, verses 27 and 31. आणि मग प्रेषित दुसरा अध्याय 27 ते 31 पर्यंत आपण वचन बघत आहोत. We'll read only 27 and 31. It says, for you will not leave my soul in Hades, nor will you allow your Holy One to see corruption. तर 31 27 आणि says, 31 वचन वाचत आहोत. 27 वचन, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला पुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. verse 31 says, He foreseeing this spoke concerning the resurrection of Christ, that his soul was not left in Hades, nor his flesh see corruption. आणि याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. Let's see what David says in Psalms 33. He says, When David thanked God for healing, he testified that his soul was saved from the grave. आणि मग आपण पाहूया की दावीद राजा याच्याबद्दल काय म्हणत आहे. स्तोत्रसंहिता 30 आणि 3रं वचन, हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास, गर्तेत पडलेल्यामधून तू मला जिवंत राखलेस. So the grave is not a place of consciousness. तर मग आपण पाहत आहोत की जे कबर आहे ती शुद्धी असल्याचं ठिकाण नाहीये. Since death is asleep, the dead will remain in a state of unconsciousness in the grave until the resurrection when the grave gives up its dead. आणि मग ज्या अर्थी मरण ही एक झोप आहे, त्याच अर्थी पुनरुत्थानापर्यंत मृतजन कबरेमध्ये बेशुद्ध अवस्थेत राहतात. So we see that when a person dies, he goes to the grave and then he stays there until the time of resurrection. आणि मग आपण पाहतो की एक मनुष्य ज्यावेळेस मरण पावत आहे तो या कबरेमध्ये जातो किंवा अधोलोकामध्ये जातो आणि त्याच्या पुनरुत्थानापर्यंत तिथंच राहतो. So we saw what happens with the mud or the dust or the body, what happens with it. We saw where the body goes. Now we will see what happens to the breath that is within us. तर आपण पाहिलं की जे शरीर आहे किंवा जी माती आहे ती कुठं जाते, मातीला माती परत मिळते, परंतु आता जो प्राणवायू त्याच्यामध्ये आहे तो कुठं जातो, त्याचं काय होतं आपण पाहू. The title is The Spirit Returns to God. आणि याचं शीर्षक आहे की आत्मा देवाकडे परत जातो. Though the body returns to dust, the spirit it returns to God. जरी शरीर मातीला जाऊन मिळालेलं आहे, परंतु आत्मा हा देवाकडे परत जातो. Solomon said that at death, the dust will return to earth as it was, and the spirit will return to God who gave it. शल्मोनानं म्हटलंय की मरण समयी माती पूर्ववत मातीच मिळेल आणि देवानं दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. This is in book of Ecclesiastes, chapter 12, verse 7. उपदेशक 12वा अध्याय 7वं वचन आहे. This is true of all, both the righteous and the wicked, their breath goes to God. आता हे सर्वांच्या बाबतीत आहे, मग ते धार्मिक असोत किंवा अधार्मिक असो. Many have thought that the text gives evidence that the essence of the person continues to live after death. आणि मग अनेकांना असं वाटतं की मरणानंतर देखील मनुष्याचा आत्मा हा खंडन न पाहता किंवा मरण न पावता जिवंत राहतो. But in the Bible, neither the Hebrew nor the Greek term for spirit says that this spirit stays separate or stays in a conscious state apart from the body. तर मग बायबलमध्ये आत्मा यासाठी वापरलेले जे काही हिब्रू किंवा ग्रीक शब्द आहेत, आता ते असं काही स्पष्ट करत नाहीत की ते शरीराविना किंवा बुद्धिजीवाविना कुठंतरी जिवंत राहू शकतात किंवा कुठेही अस्तित्वामध्ये असू शकतात. Rather, this term refers to breath. परंतु या या विरुद्ध असं सांगण्यात आलेलं आहे की तो एक श्वास आहे. Because breath is essential for existence. कारण व्यक्तीच्या जीवनाला प्राणवायू हा आवश्यक आहे. The life principle that applies to animals and human beings is the same. आणि मग जे मनुष्याला आणि प्राण्यांना दिलेलं प्राणवायू आहे किंवा जे जीवन आहे ते समान आहे. Let's see what Solomon writes in the book of Ecclesiastes, chapter 3, 19 to 25, 21. आपण बघूया की सलमोन राजा काय सांगत आहे. उपदेशक याचा 3रा अध्याय 19 ते 21 पर्यंत.
Man's fate is like that of animals. He says man's fate is like that of animals. आणि तो म्हणत आहे की मानव पुत्रावर तसेच प्रसंग येतात जसे पशूंवर देखील येतात. The same fate awaits both of them. आणि दोघांवरही एकच प्रसंग येतो. He says one dies, so does the other. आणि एक मरतो तसाच तो दुसराही मरतो. All have the same breath. Man has no advantage over animal. आणि त्या सर्वांचा प्राण एकसारखाच आहे. पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही. All go to the same place. सर्व एकाच ठिकाणी जातात. All come from the dust, सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे. and to the dust all return. आणि सर्व पुन्हा मातीच मिळतात. But there is a question that Solomon raises. परंतु एक प्रश्न इथं सलमान राजा उभारत आहे. He says, who knows where the spirit of man rises upward and if the spirit of the animal goes down to the earth? मानव जातीचा प्राण वर जातो आणि पशु जातीचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक. So, according to Solomon, at death, there is no difference between the spirit of man and the beast. यावरून सलमान राजा म्हणत आहे की मरणाच्या समयी मनुष्याचा प्राण पशूंचा प्राण यांच्यामध्ये काहीच फरक नाही. Solomon's statement that spirit returns to God who gave it indicates that what returns to God is simply the life principle that he gave or imparted to us. जो आत्मा देवानं दिला तो देवाकडे जातो. ह्या सलमोनाच्या विधानाचा अर्थ हा होतो की देवानं जे जीवनाचे मूल तत्व दिले ते त्याच्याकडे परत जाते किंवा परत गेले. Because the book of Genesis, chapter 2:7 says, God breathed into the first human being to give him the breath of life so that we may receive life. आणि मग आपल्याला सांगण्यात येतो उत्पत्ती याचा दुसरा अध्याय आणि 7वं वचन की पहिल्या मानव प्राण्याला चेतनमय करण्यासाठी निर्जीव शरीरात फुंकलेला प्राणवायू याच्यासारखाच तो आहे किंवा त्याला ते दर्शवत आहे. So let us simply just summarize what we studied about the spirit returns to God. आणि मग सारांश रीतीने पाहूया की आपण काय शिकलेलो आहोत जो आत्मा देवाकडे परत जातो. We know that when man was formed, he was formed out of the dust or out of the mud of the land. ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केलं आपल्याला माहित आहे की तो मनुष्य मातीपासून निर्माण करण्यात आला. And then God breathed into his nostrils the breath of life, and आणि he मग became a living being. मग परमेश्वरानं त्याच्या नाकपुड्यामध्ये त्याचा प्राणवायू फुंकला आणि मग तो जीवधारी मनुष्य झाला. And so when he dies, आणि मग ज्यावेळेस तो मरण पावतो the flesh or the body goes back to the dust, आणि ज्यावेळेस ते शरीर आहे परत एक बार मातीला मातीच मिळतं. and the spirit that God gives goes back to God. आणि जो देवानं दिलेला आत्मा आहे तो देवाकडे परत जातो. So this is very clear that the spirit is not hanging in the air. आणि हे महत्वाचं आहे की जो आत्मा आहे तो काय कुठं हवेमध्ये उडत राहत नाही किंवा फिरत राहत नाही. So what God has given, he takes it back, and what is made out of the earth goes back to earth. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की जे परमेश्वरानं दिलेलं आहे जो आत्मा आहे तो त्याकडे परत जात आहे आणि जे मातीपासून बनवले ते मातीला परत मिळत आहे. Those who die are asleep until Jesus Christ comes back and resurrects us. आणि जे मरण पावलेले आहेत ते जोपर्यंत येशू ख्रिस्त येत नाही त्याचं पुनरुत्थान होऊ शकत नाही. There is one point that I want to tell you this morning about this resurrection is as we study, keep this in mind. Many of us do not take our life or our death very serious. आणि मग या सकाळी पुनरुत्थानाबद्दल मला आपल्याला हे सांगायचंय की अनेक जण आपल्यापैकी देखील जे मरण असेल किंवा पुनरुत्थान असेल या सर्व गोष्टीकडे थोडं गांभीर्य देत नाहीत. Many of us, take life easy as the days goes by. असं का मागे Many of us just take our life easy as the days are going by. आणि मग जसे जसे दिवस चाललेले आहेत आपण सर्वजण खूप आपलं जीवन हलक्यामध्ये घेत आहोत. Remember that there is no guarantee when a person will die.
आणि याबद्दल काही शाश्वती नाही की एखादा मनुष्य कधी मरण पावेल. There is no guarantee that we can see the next day's morning. आणि याची देखील काही खात्री नाही की उद्याचा दिवस आपण पाहू शकू का नाही. And that part of it, God has not revealed to us. आणि मग तो जो भाग आहे तो परमेश्वरानं आपल्याला कधीही प्रगट केलेला नाही. So it's very important to stay in Jesus Christ. It is very important to stay righteous. And it is very important to be spiritual in our lives. आणि मग हे खूप महत्वाचं आहे, ख्रिस्तामध्ये राहणं, नीतिमान राहणं, या सर्व गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. Because we are very uncertain when death will take us away. आणि मग याबद्दल आपण खात्रीशीर नाही की कधी मरण आपल्याला घेऊन जाईल. So if you are right with God every day, आणि जर तुम्ही परमेश्वरासंबंधी दररोज योग्य असे वर्तन करत आहात, so it doesn't matter when life or death takes place. मग काहीच फरक पडत नाही की आपलं मरण कधी होईल, आपला शेवट कधी होईल. Now let's go as to what the scripture says about Christians who believe in this, what we studied. आणि मग आपण आता शास्त्रातून पाहूया की जे सर्व ख्रिस्ती लोक यावर विश्वास ठेवत आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणत आहे. It says, many honest Christians who have not studied the complete teaching of the Bible on death have been unaware that death is a sleep until resurrection. तर पुनरुत्थानापर्यंत मरण ही झोप आहे ही विचारसरणी अनेक प्रामाणिक विश्वासकांना विषयावर सखोल आणि पूर्ण अभ्यास न केल्यामुळे त्यांना माहित नाही. You know, in today's world, there are a lot of Christians who still do not believe about death and do not believe it as a sleep and do not believe that when God comes a second time, they will be resurrected. आणि मग अनेक असे विश्वासक आहेत जे विश्वासक यावर विश्वास ठेवत नाहीयेत. अजून देखील त्यांना समजलेलं नाही की मरण ही एक झोप आहे आणि ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत ते उठू शकत नाहीत. Most of the Christians believe that the soul does not go to God immediately, but it's hanging in the air until it gets peace, until it is satisfied, and then it goes to God. And you know, some people even go and pray for the soul on November 1. It is known as All Souls Day. आणि मग आपल्याला पाहायला मिळत आहे की काही जण विश्वासक असतील किंवा सेवकगण देखील या गोष्टी प्रचार करीत आहेत. काही जणांचा असा विश्वास आहे की मनुष्य देह मरत आहे परंतु आत्मा जिवंत राहत आहे, तो इकडे तिकडे भटकत आहे आणि अशा अनेक साऱ्या गोष्टी. And they even celebrate that All Souls Day on November 1. आणि 1 नोव्हेंबर रोजी हा जो एक सण आहे ते देखील साजरा करतात, सर्व आत्म्यासंबंधी ते साजरा करत आहेत की But the एक. Bible is, yeah, but the Bible is very, very clear that as soon as a man dies, he goes back to the earth and his breath goes back to God from where it has come. आणि मग त्या आत्म्यासंबंधी ते सण साजरे करतात, परंतु शास्त्र अगदी स्पष्ट रीतीनं आपल्याला सांगत आहे की माती मातीला परत मिळतो आणि देवाने दिलेला आत्मा देवाकडे परत जातो. Death is treated like a sleep until Jesus Christ comes. आणि मग जे मरण आहे त्या मरणाला ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत झोप असं म्हटलेलं आहे. So now, once we are clear about this, now we are getting into another important topic in death, which is known as spiritualism. आता अजून एक महत्वाचा मुद्दा ज्याच्यापर्यंत आपण वळत आहोत, जो मरण आणि पुनरुत्थान याच्याशी संबंध आहे, तो म्हणजे पिशाच्यवाद. If the dead are completely insensitive, with whom or what do spiritual mediums communicate then? आणि मग जर पिशाच्यवाद जर मृत, बेशुद्ध, भावनाविरहित आहे, तर पिशाच्यवादी कोणाशी, कोणत्या माध्यमातून दळणवळण घेत ठेवतात किंवा संवाद ठेवतात. See, we studied in the Bible, we studied this lesson where Saul is going and consulting a medium. आणि आपण याचा अभ्यास केलेला आहे की जो शौल आहे तो एका मध्यस्थी पर्यंत पोहोचत आहे. So we want to see what this spirit is and what is spiritualism. आणि मग आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जो आत्मा आहे किंवा याच्या संबंधी हा पिशाच्यवाद आहे ते काय आहे. There must be some supernatural power connected with this with this spiritualism. आणि मग काही
अद्भुत किंवा चमत्कारिक अशी शक्ती आपल्याला याच्याशी जुडलेली पाहायला मिळते. And from where did this word or where did this concept of spiritualism rise? आणि मग आपण बघणार आहोत की हा जो पिशाचवाद आहे तो त्याची कुठून सुरुवात झाली किंवा त्याची वाढ कुठं झाली. The basis of spiritualism is originated with Satan's first lie to Eve in the Garden of Eden. सर का मग Yeah. Uh, the first lie that Satan told in the Garden of Eden, from there this spiritualism has risen. आणि ज्या वेळेस एदेन बागेमध्ये सैतानानं तिच्याशी लबाडी केलेली आहे तिथून पिशाच्यवादाला सुरुवात झाली. Genesis chapter 3, verse 4, Satan says to Eve, "You will not surely die." आणि उत्पत्ती 3:4 मध्ये सैतान हवेला म्हणत आहे की तुम्ही खरोखर मरणार नाही. Jesus says, "Do not eat the fruit, you will die." And Satan tells Eve, "You shall not die. You आणि will मग surely not die." ख्रिस्त ख्रिस्ताने सांगितलेलं होतं की जर तुम्ही फळ खाल तर तुम्ही विशेष किंवा खास मराल, परंतु सैतान म्हणत आहे की तुम्ही खा आणि तुम्ही मरणार नाही. So, this is the basis where spiritualism started. आणि इथूनच या सर्व पिशाचवादाची सुरुवात झालेली आहे. And the challenge on immorality of the soul started. आणि मग जो अमरत्व आहे, आत्म्याचं अमरत्व आहे, इथून देखील याची सुरुवात झालेली आहे. Today, throughout the world, religions of all sort repeat this error. For many, the divine sentence that soul who sins shall die. The Bible says in Ezekiel 18:20, for those who sins or those souls who sin shall die. They आणि have been मग reversed now. They have been reversed by the world religions. आणि मग आज आपल्याला पाहायला मिळतंय की आज सर्व जगभर सर्व प्रकारचे धर्म या गैरसमजुतीनं नकळत या चुकीची जी पुनरावृत्ती आहे ती करत राहतात. ही जी शिकवण आहे ती शिकवण म्हणजे आत्मा जिवंत राहतो आणि जे देवानं दिलेलं वचन आहे त्याकडे अनेक जण विसर पावतात. यहेजकेल 18:28 मध्ये सांगितलेले की जो आत्मा पाप करील तोच मरेल. The erroneous doctrine of natural immorality has led to the belief in the consciousness in death. आणि मग काही नैसर्गिक किंवा उपजत अमरत्व या चुकीच्या तत्वामुळं मरण शुद्धी राहते हा विश्वास दृढ झाला किंवा मरणानंतर एखादा मनुष्य जिवंत असू शकतो आत्म्याद्वारे आत्म्या स्वरूपामध्ये याची शिकवण सुरू झाली. So how Satan subtly is entering into the system that we are all living in today. आणि मग कशा रीतीनं सैतानानं या सर्व शिकवणीद्वारे आपल्या जीवनामध्ये प्रवेश घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आज आपण जगत आहोत. Whenever the Bible is teaching us the right things, Satan is diverting our attentions to the wrong things of this आणि world. ज्या ज्या वेळेमध्ये देवाचं वचन पवित्र शास्त्र आपल्याला चांगल्या गोष्टीकडे योग्य गोष्टीकडे घेऊन जाते त्या सर्व मध्ये सैतान आपल्याला चुकीच्या शिकवणीपर्यंत घेऊन जातो. Bible says the soul who sins shall die. Satan says you shall surely not die. आणि मग शास्त्र आपल्याला सांगतं जो आत्मा पाप करत आहे तो मरेल, परंतु सैतान सांगतो की जो आत्मा पाप करेल तो मरणार नाही. From where these false teachings or false beliefs came from? आणि मग ह्या ज्या सर्व चुकीच्या शिकवणी आहेत चुकीच्या पद्धती आहेत कुठून आल्या. Here we see in our study, it is coming from the great apostasy. आणि मग आज आपण आजच्या धड्यातून शिकत आहोत तत्वामधून की मोठ्या अशा चुकीच्या शिकवणीमुळे हे सर्व आलेलं आहे. What is the great apostasy? We had seen this in our 13th doctrine. आणि मग हे काय आहे ज्याच्याबद्दल आज आपण शिकत आहोत किंवा जे धर्मत्याग आपण पाहत आहोत. आपण अगोदरच्या तत्वामध्ये देखील पाहिलेलं आहे. The great apostasy means that uh, you are uh, falling into the trap of false beliefs. आणि मग ग्रेट अपॉस्टसी म्हणजे काय तर आपण सर्वजण अशा चुकीच्या शिकवणीमध्ये एकत्रित येत आहोत चार सरणीमध्ये जी सर्व चुकीची शिकवण आहे. The persecution of the Christian church was brought about at first by the pagan Rome.
आणि मग ह्या ज्या सर्व चुकीच्या शिकवणी आहे आपल्याला पाहायला मिळतं, जे विधर्मी रोम होतं त्यांच्याद्वारे आपल्यामध्ये या शिकवणी सुरू झाल्या. Jesus warned his disciples about the coming deception. आणि मग ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना अगोदरच सांगितलेलं होतं त्याच्या येण्याबद्दल. In Matthew 24, 4 and 24, it says, Pastor, if you have your page, it's on 183, but I do not know. But you can just repeat what it says. Matthew 24, 4, 24 says, Take heed that no one deceives you, he said, for false Christs and false prophets will arise and show great signs and wonders as to deceive, if possible, even the elect. मत्तेचा 24वा अध्याय 24 पासून आपल्याला सांगण्यात येत आहे की कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व साधील तर निवडलेल्यांना देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. He says his followers would experience a period of great tribulation, but they would survive it. आणि मग पुढं ते असं देखील सांगत आहे की जी निवडलेली लोक आहेत त्या सर्वांना या छळवणुकीतून जावं लागेल परंतु तरी देखील त्यांचा बचाव होईल. There will be impressive signs in the natures would work that the end of this persecution and would reveal the nearness of Christ's return. आणि निसर्गामध्ये या सर्व गोष्टी तुम्ही घडताना पाहतील आणि हे चिन्ह तुम्ही बघाल आणि तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ख्रिस्ताचं येणं हे लवकर आहे. Paul also has warned us. He said, After my departure, savage wolves will come in among you, not sparing the flock. आणि पौल देखील तो आपल्याला त्याच्या वचनातून सांगत आहे की ज्यावेळेस मी इथून निघून जाईल त्यावेळेस आपल्यामध्ये क्रूर लांडगे येतील आणि ते देखील तुम्हाला फसवतील. The wolves would lead the church to the apostasy or falling away. आणि हेच लांडगे काय करतील तर या मंडळीला चुकीच्या शिकवणीमध्ये वाढवतील आणि त्यात तिथपर्यंत घेऊन जातील. The point to learn today is that God has warned us. A lot of writers in the Bible have warned us that in the end days, false teachings will enter into the church. आणि मग अनेक साऱ्या लेखकांनी आपल्याला शास्त्रामधून देखील सांगितलेलं आहे, ही चेतावणी दिलेली आहे की शेवटच्या काळी या सर्व चुकीच्या पद्धती, चुकीच्या शिकवणी आपल्या मंडळीमध्ये सामील होतील. And one of them is that the dead are conscious, and if your loving dead dies, you can console them, you can talk with them. आणि मग त्यापैकी एक चुकीची पद्धत शिकवण आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजे मनुष्य मरणानंतर देखील अ, शुद्ध अवस्थेमध्ये असू शकतो आणि जे आपले प्रियजन आहेत त्यांच्याशी आपण जर शक्य असेल तर त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधू शकतो. Belief that the dead are conscious has prepared many Christians to accept spiritualism. आणि मग मेलेल्या माणसांना शुद्धी आहे या विचारामुळं अनेक ख्रिस्ती लोक पिशाच्यवादाचा स्वीकार करतात. If the dead are alive and are in the presence of God, why could they not return to earth as ministering spirits then? आणि जर देवाच्या समोर मृत जिवंत आहे तर ते परिचारक आत्मे म्हणून पृथ्वीवर परत का येत नाही. And if they can, why not try to communicate with them to receive their counsel and instruction and to receive comfort in sorrow? आणि जर ते येऊ शकतात तर दुर्दैव टाळण्यासाठी किंवा दुःखाच्या प्रसंगी सांत्वन प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्यांचा सल्ला किंवा सूचना घेण्यासाठी त्यांच्याबरोबर दळणवळण का करू नये किंवा संपर्क का करू नये. Just to explain this point in a simple manner, it says that if a person dies, like if your father or your mother or your brother or your sister passes away, if they were alive or if their spirit was conscious, we could have talked to them, we could have communicated them, we could have taken comfort, we could have found out where they are, how they are. But this is all wrong teachings. It never happens that way. आणि मग समजा जर आपले कोणी प्रिय व्यक्ती असतील कोणी घरातले असतील ते मरण पावलेले आहेत आणि मरणानंतर देखील शुद्धावस्थेत ते असू शकतात म्हणजे बोलू शकतात किंवा ऐकू शकतात तर मग अ, असं शक्य झालं असतं आपण त्यांना त्यांच्याशी संपर्क साधू शकला असता त्यांना विचारू शकला असतं की तुम्ही कुठे असता काय करता या सर्व गोष्टी आपण संपर्काद्वारे बोलू शकलो असतो.
Now the question arises. तर आता प्रश्न उभा राहतो. We saw Saul consulting the medium. तर जो शौल आहे, जे आपण सुरुवातीला पाहिलेला आहे, तो अ, या या मध्यस्थीद्वारे त्याच्याशी संपर्क साधत आहे. Then what is the spirit that he was speaking to? मग आता तो ज्या आत्म्याशी बोलत होता, तो कोणता आत्मा होता? Let us study from the Bible what this spirit is. मग शास्त्रातूनच याचा आपण अभ्यास करूया की हा कोणता आत्मा होता किंवा काय सांगत आहे. Let us turn our Bibles to the book of Revelation, chapter 12, verse 4. आपण प्रगटीकरण याचा 12वा अध्याय आणि 4थ्या वचनापर्यंत जाऊया. It says, his tail drew a third of the stars of heaven and threw them on the earth, and the dragon stood before the woman who was ready to give birth to devour her child as soon as it was born. चौथं वचन म्हणत आहे की त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. Verse 9. It says, नववचन. so the great dragon was cast out, the serpent of the old, called the devil and Satan, who deceives the whole world. He was cast to the earth, and his angels were cast out with him. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना देखील टाकण्यात आले. So the Bible is very clear as to who are the spirits that are creating confusion, who are creating problems, who have been dealt with. It is no one but devil or the Satan and one third of his angels that were thrown to this earth or cast out from heaven. आणि मग आपल्याला याच्यातून लक्षात येत आहे की हे चुकीच्या गोष्टी किंवा पाखंडी मतं कोण जाहीर करत आहे. तर स्पष्ट रीतीने या वचनानुसार आपल्याला लक्षात येतं की जो सैतान आणि त्याचे जे देवदूत स्वर्गीय राज्यातून खाली टाकण्यात आलेले आहेत, ते हे सर्वजण या चुकीच्या शिकवणीला मदत पुरवत आहेत आणि जगामध्ये या चुकीच्या शिकवणी वाढवत आहेत. Satan and his angels have established a channel of communication through which they can accomplish their deception. आणि मग सैतान आणि त्याच्या देवदूतांनी एक प्रकारचा संपर्क तयार केलेला आहे, एक जाळं तयार केलेलं आहे, ज्याच्याद्वारे संपूर्ण जग त्याच्यामध्ये अडकत आहे. त्यावर विश्वास ठेवण्यास ते भाग पाडत आहे. Satan has a free reign to lead people away from God and a certain destruction. आणि मग दुष्टाविरुद्ध असलेले जे बंधन आहे, ते देवापासून त्यांना दूर नेण्यास आणि त्यांना संकटात पाडण्यास सैतान हा मोकळा आहे. You know, in today's world, we see that a lot of people are filled with spirits, आणि मग evil आज spirits. आज आपण पाहतो की जगामध्ये अनेक अशी लोक आहेत जे सैतानी किंवा दुष्ट आत्म्याद्वारे भरलेले आहेत. What did God do? आणि मग परमेश्वरानं काय केलं? God prayed and God instructed them to come out of those people. आणि मग ख्रिस्तानं त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्या सर्व दुष्ट आत्म्यांना त्यातून बाहेर येण्यासाठी सांगितलं, आज्ञा दिली. What do people do today in today's world? आणि मग आज लोक आजच्या जगामध्ये काय करत आहेत? They go and consult with spirits. आणि ते सर्वजण सैतानाशी संवाद साधत आहेत, दुष्ट आत्म्यासमोर संवाद साधत आहेत. Already evil spirit is in them, आणि मग दुष्ट आत्मा अगोदरपासून त्यांच्यामध्ये आहे. and they go back to Satan or devil to remove that evil spirit. आणि मग ते त्याच्याजवळ सैतानाजवळच किंवा दुष्ट आत्म्याजवळच जात आहेत की त्यांच्यातून तो दुष्ट आत्मा निघावा. We saw that these spirits that are consulted by Saul is no one else but Satan and his one third of angels that are thrown on this earth. आणि मग आपण बघत आहोत की हे सर्व चुकीच्या गोष्टींमध्ये सैतान आणि सैतानाचे जे देवदूत स्वर्गीय राज्यातून जे 1/3 भाग खाली टाकण्यात आला होता, तेच हे आहेत जे सर्व जगामध्ये या गोष्टी पसरवत आहेत. They are not the spirits of the human beings that are dead. आणि ते आत्मे नाहीयेत जे
मनुष्य मरण पावलेले आहेत, ठीक आहे. but they are the spirits of the devil. परंतु ते सैतानाचे आत्मे आहेत. Let us study further. याचा पुढचा आपण अभ्यास करूया. It says warning against spiritualism. आणि पिशाच्यवादाविरुद्ध इशारा. No one needs to be deceived by spiritualism. The Bible clearly exposes its claims as false. पिशाच्यवादाने कोणाचीही फसवणूक होऊ नये, त्याचे प्रतिपादन निखालस खोटे आहे. As we have seen in the Bible, tells us that the dead do not know anything, that they lie unconscious in the grave. आणि मग आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मृतांना काहीच कळत नाही, समजत नाही. ते कबरेमध्ये बेशुद्ध अवस्थेत असतात. The Bible also strongly forbids any attempt to communicate with the dead or the spirit of this world. आणि त्याचप्रमाणे मृतांशी किंवा पिशाच्य जगाशी संबंध ठेवण्याचा प्रयत्नाचा धिक्कार पवित्र शास्त्र करतं. And if any one of you are claiming to communicate with the dead or the spiritualistic mediums today, are actually communicating with the spirit of the devil. आणि मग आज जे पिशाच्यवादाच्या माध्यमातून करण्यात येते, त्याप्रमाणे जे मृतांशी दळणवळण ठेवण्याचे जाहीर करतात, ते खऱ्या अर्थानं चेटकी किंवा पंचाक्षरी जे आहेत, म्हणजे सैतान आणि त्यांचे आत्मे यांच्याशी संबंध ठेवत आहेत. And what is the Lord saying about speaking to this kind of spirits? आणि मग अशा लोकांशी ज्यावेळेस तुम्ही संवाद ठेवता, संबंध ठेवता, त्यावेळेस देवानं तुम्हाला काय सांगितलंय? The Lord said that these activities were abominations and that those who perpetrated them were to be punished by death. आणि प्रभूनं म्हटलं आहे की असली कृत्ये अत्यंत तिरस्करणीय आहेत आणि त्याबद्दल दोषी असणाऱ्यांना त्यांनी जीवे मारावे. Let us turn to the book of Leviticus, chapter 19:31. आणि The book of Leviticus, yeah, लेवी याचा Leviticus 19वा अध्याय आपण पाहू. 19:31. It says, give no regard to mediums and familiar spirits. Do not seek after them to be defiled by them. I am the Lord your God. लेवीय 19वा अध्याय 31 वचन म्हणतं, पंचाक्षरांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका, त्यांच्या मागे लागून अशुद्ध होऊ नका. मी परमेश्वर तुमचा देव आहे. God is being very, very clear. He's saying, do not communicate or do not involve yourself with such kind of spirits. परमेश्वर अगदी स्पष्ट रीतीनं सांगत आहे की अशा लोकांशी तुम्ही कोणताही संबंध ठेवू नका आणि त्यांच्यापासून लांब राहा. Chapter 20, verse 27. Same book, Leviticus chapter 20, verse 27. लेवीय 20:27 म्हणतं, A man or a woman who is a medium or who has familiar spirit shall surely be put to death. They shall stone them with stones, and their blood shall be upon them. कोणी पंचाक्षरी अथवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जीवे मारावे, त्यांना दगडमार करावा, त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. You know, those people who are involved in spiritualism, आणि those people who are involved in casting evil upon others, their life is going to become a hell on this earth, and their life is going to become miserable by doing such kind of things. That's what the Bible is telling. आणि शास्त्र आपल्याला सांगत आहे की जे पिशाच्यवादामध्ये आहे, जे पिशाच्यवाद याच्याशी संबंध ठेवत आहेत, त्या सर्वांचं आयुष्य अगदी शेवटच्या काळामध्ये खूप वाईट नरकासमान असेल आणि त्यांना खूप वाईट प्रसंगातून जावं लागेल. You know, this is a warning for those who conduct spiritualism. आणि मग त्या सर्व लोकांना जे पिशाच्यवाद करत आहेत, त्यांच्या विरुद्ध हा एक खूप मोठा इशारा किंवा चेतावणी आहे. Because we know that this spiritualism comes from devil and his thrown out angels. आणि आपल्या लक्षात येतं की हा जो पिशाच्यवाद आहे, तो सैतानाद्वारे आणि त्याच्या समवेत जे अआज्ञाधारक असलेले असे देवदूत आहेत, त्यांच्याद्वारे या जगामध्ये आलेला आहे.
The book of Deuteronomy, chapter 18, verse 10. Let's see what it says about this अजून warning. आपण पाहूया अनुवाद याचा 18वा अध्याय 10वं वचन. It says, there shall not be found among you anyone who makes his son or his daughters pass through the fire, or anyone who practices witchcraft or soothsayer, or anyone who interprets omens or a sorcerer. अनुवाद 18 11th one, अध्याय 10वं वचन. आणि yes, आपल्या मुलाचा 11th one says, Pastor, go ahead, Pastor. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटू करणारा, शकून मुहूर्त पाहणारा, तंत्रमंत्र करणारा, जादूगार, 11th it says, and or one who conjures spells, or a medium, or a spirit, or one who calls up the dead. वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. For all who do these things are an abomination to the Lord. And because of these abominations to the Lord, your God drives them out before you. कारण जो कोणी असली कृत्य करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे. त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्याकडून घालून देत आहे. So you see, what is the warning that God is giving about spiritualism? आणि मग आपण पाहतोय का की परमेश्वर या पिशाचवादाविरुद्ध काय इशारा देत आहे, काय चेतावणी आहे. His spirits are devil and his thrown away angels. आणि हे जे आत्मे आहेत ते सैतानी आहेत आणि जे सैताना समवेत जे देवदूत टाकण्यात आले खाली ते आहे. They have come to deceive us at the end times. शेवटच्या काळी आपल्या सर्वांना देवापासून दूर न्यावं, फसवण्याकरिता ते आले आहेत. And God says they will be punished if any one of us get into this kind of spiritualism. आणि जर अशा पिशाच्य वादामध्ये कोणी पडेल तर त्यांना परमेश्वर शिक्षा दे असं सांगत आहे. So, my friends, as we continue to study this doctrine on death and resurrection, let us completely surrender to God, because we are living at a time when this kind of deceptions are in and around us. तर माझ्या प्रिय मित्रांनो, आपण सर्वजण या शेवटच्या काळी जगत असता, या सर्व चुकीच्या शिकवणीमध्ये जगत असताना आपण देवामध्ये स्थिर असूया. We will continue to study more about spiritualism and then enter into resurrection tomorrow. आणि मग उद्याच्या दिवशी या पिशाच्य वादाबद्दल अधिक थोडंसं प्रगटीकरण आपण पाहूया आणि मग आपण याचा शेवट देखील पुढे करणार आहोत. May God bless you. Have a wonderful day. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू आणि आजचा दिवस आपल्या सर्वांना आशीर्वादित असो.